सांगली मिरज कुपवाड शहर बंद आहे। वाढीव घरपट्टी विरोधात सांगली बंदची हाक देण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रातले सर्व व्यवहार बंद आहेत। घरपट्टी जाचक असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या वाढीव घरपट्टी विरोधात आजच सांगली मिरज आणि कुपवाड शहर बंदची हाक दिली आहे। सकाळपासूनच महापालिका क्षेत्रातले सर्व व्यवहार बंद आहेत। सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाकडून भांडवली मूल्य कर प्रणाली अंतर्गत घरपट्टी लागू करण्यात आली, मात्र घरपट्टी जाचक आहे असा आरोप करत सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं सांगली बंदची हाक दिलेली आहे। या विरोधात महापालिकेवर मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे। सांगली बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। वाढीव घरपट्टी विरोधात आज कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे। महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाकडून भांडवली कर मूल्य प्रणाली अंतर्गत नागरिकांना घरपट्टी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे, मात्र ही घरपट्टी जी आहे ती जाचक आणि वाढीव असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दुप्पट तिप्पट अशा पद्धतीची घरपट्टी जी आहे ती नागरिकांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे त्याच्या विरोधात या ठिकाणी महापालिका क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे आणि या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समिती असेल याच्याकडून आता आज सांगली बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि महापालिका मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। या आंदोलनाला सांगली शहरातले महापालिका क्षेत्रातल्या सर्व भाजपा वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। वेगवेगळे सामाजिक संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, हॉटेल चालक मालक संघटना असेल किंवा भाजीपाले विक्रेता संघ असेल, या सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि सकाळपासून सांगली महापालिका क्षेत्रातले सर्व दुकान असतील किंवा व्यवहार असतील ते बंद आहेत आणि यानंतर महापालिकेवर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। प्रशासनाकडून जी काही वाढीव घरपट्टी जी लागू करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात सांगलीमध्ये आता संताप पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी24 तास सांगली। तर वाढीव घरपट्टी विरोधात सांगली बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात संताप सुद्धा व्यक्त होतोय। सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं ही बंदची हाक दिलेली आहे।